शिवाजी एक रत्न होते, महाराष्ट्राचे स्वप्न होते. शिवाजी एक रत्न होते, महाराष्ट्राचे स्वप्न होते. अफाट ध्येय होते, मूर्तिमंत तेज होते, मूर्तिमंत तेज होते. नमस्कार, माझे नाव स्वराली रामदास सूर्यवंशी. मी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा बहुपरी शाळेची इयत्ता 7वीची विद्यार्थिनी ज्युनियर स्कॉलर ग्रुपच्या माध्यमातून तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती सांगते. आपल्या भारत मातेने अनेक वीरांना जन्म दिला आहे आणि त्यांच्या जन्माने आपली मातृभूमी पावन झालेली आहे. आपण महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या इतिहासाची माहिती जाणून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान भारतीय राजा व रणनीतिकार होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1674 मध्ये दक्षिण महाराष्ट्रात मराठा साम्राज्याचा पाया रचला. त्यासाठी त्यांना मुघल सम्राट औरंगजेब आणि विजापूरचा आदिलशाह तसेच इंग्रजांशीही लढावे लागले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक 1674 मध्ये रायगड किल्ल्यावर झाला आणि ते मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले. लाखाचा पोशिंदा फक्त एक, लाखाचा पोशिंदा फक्त एक, तो म्हणजे माझ्या जिजाऊंचा लेक. म्हणतात त्यांना महाराजे, म्हणतात त्यांना महाराजे, तेच आपले शिवबाराजे, तेच आपले शिवबाराजे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी या किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे हे निजामशाहीत एक मातब्बर सरदार होते. तसेच त्यांच्या आई जिजाबाई या जाधव कुळातील प्रतिभावान स्त्री होत्या. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा साम्राज्यासाठी खूप प्रयत्न केले. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. किती सुंदर वर्णन केले आहे ना महाराजांचे गुरु रामदास स्वामी यांनी. पुढे ऐकूया महाराज आणि रामदास स्वामी यांचे नाते. छत्रपती द्रोणाचार्य आणि एकलव्यांप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचे नाते. महाराजांना रामदास स्वामी बद्दल नितांत आदर व श्रद्धा होती. तसेच रामदास स्वामींना महाराजांबद्दल निष्ठांत आदर व अभिमान होता. रामदास स्वामींच्या अनेक शिष्टांपैकी छत्रपती शिवाजी महाराज हे प्रथम क्रमांकावर येतात. कारण त्यांनी स्वराज्य स्थापन केले. रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली. शिवाजी हे वादळ होते, नावातच सादर होते. शिवाजी हे वादळ होते, नावातच सादर होते. शिवाजी एक मन होते, साऱ्या राज्यात सण होते, साऱ्या राज्यात सण होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या जीवनशैलीवर अनेक पुस्तके लिहिली गेली, तसेच काव्यही लिहिली गेली. त्यातील काही म्हणजे थोरलं राजन सांगून गेलं, शिवराज्याभिषेक, आग्र्याहून सुटका, शिवछत्रपती आणि स्वराज्य. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम, महाराज गणपती गज